डॉक्टर राम साठे यांचं आज इथे व्याख्यान होणार आहे. डॉक्टर राम साठे हे करवारे महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि MBBS आणि MD त्यांनी विजय मेडिकल कॉलेजमधनं केलं. ससून रुग्णालयात न्यायवैद्यकशास्त्रामध्ये अधिव्याख्याता म्हणून 6 वर्ष काम केलं. त्या काळामध्ये एक विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेडिकल कॉलेजमध्ये असताना त्या काळामध्ये सरांनी तिथे इतकं गाजवलं ते 3 वर्ष त्यांना पारितोषिकं मिळत होती आणि उत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक सरांना मिळत होतं. वैद्यकशास्त्रामधले त्यांचं काम तर होतच होतं, पण त्याच्याबरोबर हे एक ॲडिशनल गोष्ट होती आणि ती पुढे खूप वाढली, फोफावली. मुळात सरांचा व्यवसाय जो आहे तो गेली 35 वर्ष ते पॅथॉलॉजीचे लॅब चालवतात. नुसते लॅब चालवत नाहीत, त्यांच्या 4 शाखा आहेत आणि त्या शाखा अत्यंत प्रसिद्ध आहेत आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून तर ते काम करतातच, परंतु त्यांचा जो मूळचा जो पिंड आहे तो सुद्धा ते विसरले नाहीत आणि त्याचाच एक प्रतिफलित रूप म्हणून आपल्याला गेली 35 वर्ष ते भरतनाट्य संशोधन मंदिर असे सुद्धा तितकेच निगडीत आहेत. सरांची नाटकं इतकी गाजली आहेत त्याच्यामध्ये की मूर्छकटिक, रणदुदुंबी, संशय कल्लोळ, उत्तरक्रिया, शाकुंतल, शारदा, कटार काळजात गुंतली, स्वरसम्राज्ञी, ययाती देवयानी अशा अनेक नाटकातून, संगीत नाटकातून त्यांनी फार मोलाचं काम केलेलं आहे आणि त्यांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलेली आहे. मी प्रत्यक्षतः एक पाठक म्हणून, एक प्रेक्षक म्हणून त्या गोष्टीचा साक्षीदार आहे आणि अक्षरशः सरांचं काम एक पाहण्यासारखी गोष्ट असते, याचा भाग आम्ही घेतला आहे. नुसती संगीत नाटकं नव्हे, संस्कृत नाटकामध्ये सरांनी काम केलेलं आहे. भाषेचं वैविध्य, भाषेचा विद्यार्थी म्हणून मला त्याच्याबद्दल विशेष महत्त्वाची गोष्ट वाटते. संस्कृत नाटक करणं ही सोपी गोष्ट नाही, त्या भाषेवर तेवढंच प्रभुत्व असायला पाहिजे आणि त्याचबरोबर त्या भाषेचे जे संवेदना आहे ते बरोबर पोहोचली पाहिजे लोकांपर्यंत. अंगिक, वाचिक, अभिनय सगळा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये वाचिक अभिनयाला जो महत्त्व आहे त्याच्यामध्ये प्रत्यय त्याचा आल्याशिवाय राहिला नाही. एवढंच नव्हे, विच्छा माझी पुरी करा, गाजराची पोंगी, कथा आकल्याच्या कांद्याची अशा लोकनाट्यातून सुद्धा सरांनी काम केलेलं आहे. हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे आणि या सगळ्याचं प्रतिफलित रूप म्हणजे काय की याच्यामध्ये विनोदी नाटकाची कामं असोत, याच्यातली कामं असोत, त्यामुळे त्यांना राज्य आणि आंतरराज्यीय स्तरावर अनेक पारितोषिकं मिळाली. जयराम शिलेदार न्यास, मराठी नाट्य परिषद, पुणे मराठी ग्रंथालय अशा नामवंत शिक्षण संस्थाकडनं आणि इतर संस्थांकडनं, सामाजिक संस्थांकडनं त्यांना पुरस्कृत केले गेलेले. ही नुसती ओळख सरांची नाही आहे, इथे सरांची ओळख खरं म्हणजे सुरू होते. कारण सामाजिक कार्यामध्ये त्यांनी जे काम केलं आहे ते अद्वितीय काम आहे. त्यांच्या कामामध्ये निवासा, वृद्धाश्रम, माननव्य संस्था, सज्जनगडचा, साताऱ्याचा सज्जनगडची संस्था, दापोडी, वारजे, भोर येथील आश्रम संस्था अशा अनेक संस्थांना त्यांनी भरभरून मदत केलेली आहे. स्वतः खर्च केलाच आहे, परंतु नाटकाद्वारे आपण करून लाखांनी रुपये या संस्थांना मिळवून दिलेले आहेत आणि अशा संस्था राहायला पाहिजे, समाजामध्ये त्याचं महत्त्व आहे. या सगळ्याचं महत्त्व प्रतिपादित करणं आणि अशा संस्था चालू राहणं याच्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. याचबरोबर एक प्रखर वक्ता म्हणून सरांची ओळख आहे. मनोबोध आज त्यांचा विषय आहे. त्यांच्या वक्तृत्वाच्या कलेचा तर आपल्याला सगळ्यांना परिचय आहे पूर्वी आणि आजही येणार आहे, परंतु त्याच्याबरोबर स्वदेश, भगवद्गीता अशा अनेक गोष्टींचा त्यांचा व्यासंग जो आहे तो इतका दांडगा आहे आणि त्याच्यावर आत्तापर्यंत 1500हून अधिक व्याख्यानं सरांनी दिली आहेत. इतक्या म्हणजे सहस्रांनी आपण जसं म्हणतो अशा 1500 अशा प्रकारची व्याख्यान देणे साधी गोष्ट नाही आहे. मनोबोध हा त्यांचा विषय आहे आणि आजचा जो विषय आहे तो अधिक मार्मिक आहे. मनाचे श्लोक आणि मनाचं आरोग्य याच्यावरती डॉक्टरांसारख्या माणसानेच बोलणं हे अधिक संयुक्तिक होणार आहे. मनाच्याबद्दल अनेक संतांनी हे मनाच्या गुंथीपासून मन वढळलं पर्यंत अनेक संतांनी याचा उल्लेख केला आणि मन हे अत्यंत चंचल असतं, मनस्ताप होतो आपण म्हणतो. मनाचं जे हे आहे सीमा नाही त्याला, मनाच्या जे कुठेपर्यंत जाऊ शकते आणि मनावरती कंट्रोल ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या संतांनी जे मोठं काम केलं आहे त्याच्यामध्ये मनुष्याचं जागरण आणि मनुष्यामधली उत्क्रांती हे महत्त्वाची गोष्ट झाली आहे आणि त्यासाठी मनावरचा कंट्रोल, मनावरचा विवेक हा जास्ती महत्त्वाचा आहे. त्याच्याबद्दलचं उद्बोधन आज सरांच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. आपण त्यांचं व्याख्यान ऐकूया. प्रस्तुत आहेत डॉक्टर राम साठे. समर्थ सेवा संघाच्या दासनवमी उत्सवाचा हा शताब्दी महोत्सव आहे. मला वाटत नाही महाराष्ट्रात कुठल्याही संस्थेने दासनवमी उत्सवाची 100 वर्ष
सज्जनगडा व्यतिरिक्त पूर्ण केली असतील, म्हणून आयोजक नंदू कुलकर्णींचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. विषय मनाचे श्लोक आणि मनाचे आरोग्य. मी बाकी सगळ्या वक्त्यांचे विषय बघितलेले, त्याच्यामध्ये जे नाही आहे ते मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. पुनरावृत्ती होऊ शकते, पण ती कमीत कमी राहील याची मी काळजी घेईन. जनी सर्वसुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधोनी पाहे. मनात वांचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. जय जय रघुवीर समर्थ. मनाचा शोध हा प्लेटो आणि अरिस्टॉटलच्या काळापासून आहे. म्हणजे इसवी सनापूर्वीपासून मनाचा शोध चालूच आहे. परदेशी शास्त्रज्ञांनी, म्हणजे त्या काळचे वैद्य, डॉक्टर जे कोण असतील, त्यांनी मनाचा शोध लावण्यासाठी सायके म्हणजे आत्मा आणि लॉगस म्हणजे शास्त्र, आत्मा शोधून काढायचं शास्त्र, त्याला सायकॉलॉजी असं नाव दिलं. तर आत्म्याचे विकार शोधायचं शास्त्र, त्याला सायकियाट्री असं नाव दिलं. समोरची व्यक्ती कशी वागते याच्यावर आधारित काही निरीक्षणं नोंदली गेली, त्यानुसार अनुमान काढलं गेलं आणि त्यानुसार उपचार पद्धती चालू झाली. वेगवेगळे रोगांची निदानं डॉक्टरांनी त्यांच्या पद्धतीने केली. त्याची उदाहरणं आत्ताच्या काळामध्ये जी आहेत तशी मी द्यायचा प्रयत्न करतो. सगळे लोक शांतपणे व्याख्यान ऐकत आहेत, मनापासून ऐकत आहेत. मध्येच एखादा उठून फिदी 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 मोठ्यांदा हसायला लागला, खो 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 हसायला लागला. आपण म्हणतो याचं फिरलंय. हे जे फिरणं आहे त्याला शास्त्रीय परिभाषेत डॉक्टरांनी लेबल केलं मॅनिया. विनाकारण उत्साह, विनाकारण आनंद, नको तेवढा आनंद आणि सगळे एक्झॅजरेटेड हावभाव, डॉक्टरांनी लेबल केलं मॅनिया. याच्या उलट परिस्थिती असू शकते. एखादा लग्न समारंभ आहे, सगळे लोक खरोखरच आनंदात आहेत. कुणी पाहुण्यांची आवक जावक बघतंय, कुणी रांगोळी काढतंय, कुणी रुखवत सजवतंय, कुणी जेवणाची व्यवस्था करतंय. सगळे लोक आनंदात आहेत. पण सहसा कोठीघराच्या आसपास कोणीतरी 2-3 बायका टिपिक 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 अश्रू गाळताना प्रत्येक लग्नात हमखास दिसतात. काळजी वाटते, काय झालं, का रडते का बाई? तर म्हणे चेहराच तसा आहे. सगळे उत्साहात असताना आम्ही विनाकारण रडू बाई. डॉक्टरांनी लेबल केलं डिप्रेशन. 2 समोरची माणसं एकमेकांशी बोलतात की उद्या या व्याख्यानाला जायचं का, त्या या नाटकाला जायचं का, या पिक्चरला जायचं, लग्नाला जायचं का, मुंजीला जायचं. पण त्यांना तिकडे लांब एकमेकांशी बोलताना पाहून माझ्या मनात विचार येतो, बहुतेक मला खलास करून टाकायचा प्लॅन चाललाय. चैन से सोना है तो जाग जाओ. भंपक मालिका बघून आपलं डोकं इतकं भ्रमिष्ट झालेलं असतं की 2 माणसं एकमेकांशी काही नॉर्मल बोलतायत अशी शंकासुद्धा मनात येत नाही. सारखं काहीतरी खुसपट, सारखं काहीतरी विचित्र, माझ्या विरुद्ध कट कारस्थान चाललंय. डॉक्टरांनी लेबल केलं पॅरानॉइड शिझोफ्रेनिया, शुद्ध मराठीत संशय कल्लोळ. अमुक अमुक वस्तू जागच्या जागी पाहिजे, ही अशी पाहिजे म्हणजे अशी पाहिजे. मगापासून माझं चाललं होतं, माईक इकडे नको, इकडे द्या, हे असं करा, ते वाकडं करा, टेबल सरळ करा, तुम्ही इकडे बसा. काय शिस्तीचे डॉक्टर, अगदी अजिबात त्यांना खपतच नाही बाकी काय. पण माझी शिस्त मी तुमच्यावर लादायला लागलो की तो ठरतो आजार. कसा? सुनबाई, त्या पितळी पातेल्यामध्ये चहा करायचा आहे आपल्याला. कुठे
अगदी वरच्या बाजूला आहे बघ फडताळात ते, बरं बाई काढते ती, पण यातच का करायचा? 40 वर्ष मी त्यात चहा करते, काय पराक्रम आहे. बरं ज्यात रोज चहा करते ते वर फडताळात कशाला ठेवायचं? समोर नाही का ठेवायचं? पर्टिक्युलरनेस, पंक्च्युअलिटी. 12च्या ठोक्याला स्वयंपाक तयार पाहिजे. नियम म्हणजे नियम. अहो का सासूबाई? 12 म्हणजे 12. 10ला भाताला शेट्टी, 11ला भाजीला फोडणी, 12ला पोळ्या लाटून तयार. अहो पण का सासूबाई? ह्यांना बाई अगदी 12 वाजता जेवण तयार लागायचं. आता जे कोणी हे ते वरती जाऊन 20 वर्ष झाली. स्वयंपाक 12 वाजताच तयार पाहिजे. माझी शिस्त तुमच्यावर लादली, ठरतो आजार ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह न्यूरोसिस. शोध चाललाय आत्म्याचा, शोध चाललाय मनाचा. यांना आत्मा गवसला नाही, मनही गवसलं नाही. उरलं ते फक्त वर्तणुकीचं शास्त्र. एक्साईट झालाय, शांत व्हायच्या गोळ्या द्या. शांत बसलाय, एक्साईट व्हायच्या गोळ्या द्या. अजून शांत होत नाही, 2 झटके द्या, संपलं मेडिसिन. मनाचा शोध घ्यायचा असेल तर तू कसा वागतोस यावर मन कधीच कळू शकत नाही. आणि मी कसा वागतो हे जर माझं मला समजलं तर अध्यात्माची एकही ओळ वाचायची गरज नाही. सगळा शोध आतला आहे, सगळा शोध स्वतःचा स्वतः आहे. आणि हा जो आतला अभ्यास आहे त्याला म्हणायचं मनाचा शोध. मनाचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला आपल्याच शास्त्रामध्ये सांगितलेलं अंतःकरण पंचक समजावून घेतलं पाहिजे. अंतःकरण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. एक शांत विस्तीर्ण जलाशय, नीरव शांतता आहे. झाडाचं पान पडलं तरी आवाज येईल इतकी शांतता आहे. या विस्तीर्ण जलाशयाला आपण अंतःकरण असं नाव देऊ. तुमचं माझं, एखाद्या भक्कड राजकीय नेत्याचं, गावगुंडाचं अंतःकरण शांत असतं, निर्मळ असतं, कारण तो परमेश्वराचा अंश आहे. ममैवाशो जीवलोके जीवभूत सनातनः. पुढचं जाऊ दे. तो परमेश्वराचा अंश आहे म्हणून प्रत्येकाचं अंतःकरण शांत आणि निर्मळ असतं, एखाद्या विस्तीर्ण तलावासारखं असतं. त्या शांत तलावामध्ये धोंडे येऊन पडायला लागतात. धोंडे पडले की लाटा उठतात. धोंडा जितका मोठा तेवढी लाट उंच आणि दूरगामी जाणारी. कुठेतरी इंडोनेशियाला धोंडा पडतो भूकंपाचा आणि भारताचा पूर्व किनारा सुनामीने उद्ध्वस्त होतो. तो धोंडा आहे. भौतिक जगतातले धोंडे आपल्याला समजतात, त्याचे परिणाम आपल्याला दिसतात. पण आपल्या अंतःकरणात पडणारे धोंडे आपल्याला कळत नाही. कळले तर वळत नाहीत. सांगितले तरी आपण ते मानत नाही. तर कुठले आहेत हे धोंडे? समर्थाने एका श्लोकात सांगितले, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकार. क्रोधाचा परिणाम खेद, नैराश्य, आत्महत्या किंवा दुसऱ्याची हत्या, म्हणजे वाईटच आहे. सरसकट क्रोध वाईट नाही. सैनिकाला राग यायला पाहिजे, नाही तर आपणच मारले जाऊ. मुलगा जेवणाच्या वेळी लाडूसाठी हट्ट धरतोय तर आईला राग यायलाच पाहिजे. त्याचे लाड पुरवले की तो डोक्यावर बसणारच. आई रागावते, अरे मेल्या अरे कार्ट्या म्हणते, 2 धपाटे पण देते, पण मनात भाव आहे चिरंजीव भव. हा क्रोध खेदकारी नाही. सैनिकांनी आणलेला क्रोध खेदकारी नाही. आपल्याला क्रोध येतो. मी एवढा हुशार आहे, मी एवढं सांगतोय तुम्हाला, कसं काय तुम्हाला समजत नाही? ऐकत नाही तुम्ही, म्हणजे माझंच BP वाढलं, मलाच हार्ट अटॅक येणार. आलेला क्रोध आणि आणलेला क्रोध याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. जो येतो आपल्याला क्रोध, तो आपल्या अहंकारापोटी येतो. त्याचा परिणाम मगाशी सांगितले, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी. काम म्हणजे काहीतरी हवं असणं, आणि जे मिळालंय ते अजूनही कमीच आहे असं वाटणं. कितीही मिळालं तरी कमी वाटणं, ह्याला काम म्हणतात. सदैव अतृप्त राहणं, सदैव अपूर्ण राहणं, दुर्भर म्हणतात त्याला.
तो काम आहे. वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होतो. काम म्हणजे आपल्या डोक्यामध्ये जी काही भावना आहे ती 2% पण नाही. सतत काहीतरी हवंय. मी सांगितलं येताना हे पुस्तक घेऊन या, हा कामच आहे. त्यांनी आणलं तर आनंद होतो, नाही आणलं तर राग येतो. कामनेची पूर्तता झाली तर ते पुन्हा पुन्हा हवं हवंसं वाटतं, त्याला म्हणायचं लोभ. आणि पूर्तता नाही झाली तर जो येतो तो क्रोध. हे पुस्तक वगैरे सांगण्याच्या गोष्टी, पण चप्पल स्टँड अख्खा भरलेला असताना सुद्धा बाटाची स्वस्तात मिळाली म्हणून 2000ची चप्पल आणणं हे कामाचंच रूप आहे. ताक, लस्सी, उसाचा रस हे तब्येतीला चांगले आहेत, पण आपल्याला ये दिल मांगे मोर प्यायल्याशिवाय बरं वाटत नाही, कारण नटनट्याची जाहिरात करतात. हा काम आहे. कामनेची पूर्तता झाली, त्याची चटक लागली की पुन्हा ते हवं हवंसं वाटणं, याला लोभ म्हणतात. लोभ आणि मोह सारखे वाटतात पण ते सारखे नाही. लोभ म्हणजे कधीतरी मी ते अनुभवलंय आणि ते मला पुन्हा हवंय. आणि मोह म्हणजे जे जसं दिसायला पाहिजे तसं दिसत नाही, त्याला मोह म्हणतात. श्रेयस आणि प्रेयस यांच्यातली तफावत म्हणजे मोह. जे माझ्या हिताचं आहे ते श्रेयस आहे आणि जे मला आवडतं ते प्रेयस आहे. क्लोरोक्विनची गोळी जिभेला अजिबात आवडत नाही, ती प्रेयस नाही आहे, पण ताप उतरवते म्हणजे ती श्रेयस आहे. रगडापुरी, पाणीपुरी, पॅटीस असं नाव घेता क्षणी गळायला लागते. प्रेयस आहे पण पोट नक्की बिघडवते, श्रेयस नाही आहे. संतांच्या बाबतीत जे श्रेयस आहे तेच प्रेयस आहे आणि जे प्रेयस आहे तेच श्रेयस आहे. म्हणून संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास आपण करायचा. श्रेयस आणि प्रेयस यांच्यातली तफावत म्हणजे मोह. स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये वायर आपल्याला वायर म्हणून दिसते, ही वायर आहे. काळ्या कुट्ट अंधारामध्ये अडखळून पडल्यानंतर कळतं की बहुधा वायर असावी, चाचपडून बघतो. पण थोडासा अंधार आणि थोडासा प्रकाश याच्या सीमारेषेवर, बापरे हे सापाचं वेटोळं तर नाही. याला अध्यात्मामध्ये रज्जू सर्प भ्रम असं म्हटलंय. आणि हा मोह आहे. दोरीवर साप दिसणे मोह. जसं दिसायला पाहिजे तसं दिसत नाही, तो मोह. आणि लोभ म्हणजे जे मिळालंय ते पुन्हा पुन्हा हवंसं वाटणं. मद, गर्व किंवा ताठा. मी लायकीपेक्षा मोठा आहे हे असं आधी स्वतःच ठरवायचं. फार धारिष्ट लागतं, पण महाराष्ट्रात गल्लोगल्ली येत असे. मी लायकीपेक्षा मोठा आहे, मीच ठरवलं. आणि लोकांच्या तोंडून त्यांच्या खर्चाने मोठे मोठे फ्लेक्स लावून वधवून घ्यायचं मी किती मोठा. गोकुळाष्टमीच्या पुणेकरांना हार्दिक शुभेच्छा. त्यात एखादी ईद बीद आली तर अजून छान, निम्मा खर्च गेला त्याच्यामध्ये. बिचारा बाल गोपाळकृष्ण डाव्या कोपऱ्यात, फ्लेक्सचा आकार आहे 30x20. बाल गोपाळकृष्ण डाव्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी 2 फूट बाय 2 फूट जेमतेम, आणि उजव्या कोपऱ्यामध्ये कौस मामांचा फोटो, आमचे स्फूर्तीस्थान. त्याच्या खाली थोडा छोटा नंबर 2चा डाकू, आमचे आशास्थान. त्याच्या खाली 3 रांकेमध्ये उंदरासारखी तोंड असलेले फोटो, आमची युवा पिढी. काय करतो तो, पान खाऊन थुंकतो चौका चौकात आणि फक्त गप्पा मारत बसून पोरींची टिंगल करतो. फ्लेक्सचे 100 रुपये वर्गणी देता येते, हीच यांची लायकी. तुकाराम, ज्ञानेश्वर, रामदासांचे कुठेही फ्लेक्स लागत नाही, ते आपल्या अंतरात आहे. मद म्हणजे गर्व किंवा ताठा. हा सगळीकडे भरून राहिलाय, कलियुगाचा महिमा आहे. मत्सर म्हणजे यांचं भलं झालेलं यांना पाहवत नाही, आणि यांची मुलगी पहिली आलेली यांच्या पोटात दुखतं. आता जे घडलंय ते घडलंय ना. मुलगी पहिली आली का वा वा वा, अभिनंदन अभिनंदन. पेढा पण खातोय बरं का. पाठ वळल्या वळल्या सुरू नाही, पण मुलगी पहिली येणारच होती, कारण मुख्याध्यापक त्यांच्या घरात भाड्याने राहतात. मी नालायक आहे मान्य करायचं नाही, दुसरा मोठा आहे हे मान्य करायचे नाही, त्याच्यावर टीका करायची आणि त्याला पांडित्याचा मुलामा द्यायचा. मत्सर.
समर्थांनी मत्सराला भारवाहू गाढव म्हटलेलं आहे. आयुष्यभर मत्सर आणि मदाचे भार वाहून मनुष्य तसाच हेलपाट्याने मरून जातो. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि दंभ. दंभ म्हणजे दांभिकता. तुमच्यापासून माझ्यापर्यंत, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेजण दंभाचे बळी कधी ना कधीतरी पडलेलेच आहेत. उदाहरणार्थ, मी वाहतुकीचे नियम पाळतो. गाडीवर स्टिकर लावले, कारण कुठल्या तरी क्लबचा मी प्रेसिडेंट आहे आणि त्यांनी मला ते फुकट दिलं. स्टिकर लावून ITत चाललंय. सकाळी 7ला काय घडतं मला नीट सांगा. लाल दिवा पाहतो, प्रथेप्रमाणे थांबतो, कोणीही पाहत नाही याची नीट खात्री करून घेतो आणि मग भुई फुर्र. कर्तव्यदक्ष पांढऱ्या डगल्यातला वाल्या कोळी डाव्या कोपऱ्यात उभा असतो. त्याची ड्युटी चौकात असते, पण तो हरामी तिकडे उभा आहे. काय शिकलेली माणसं तुम्ही सिग्नल पाहिला नाही का? हा पण मत्सर आहे बरं का, बारीकसा मत्सर आहे. शिकलेली माणसं तुम्ही सिग्नल पाहिला नाही का? सिग्नल पाहिला, तुम्हाला नाही पाहिलं. नको नको, पावती नको, 50 घ्या आणि मिटवा. दंभ नाही का? कशाला लावलं स्टिकर? घरात पाहुणे येणार म्हणल्यावर जी आवराआवरी चालू होते त्याचा प्रत्येकाने विचार करा. फोन आला, अगं ते येणार आहेत, सुरू. इकडचा कचरा तिकडे, बाकी बाल्कनी, कपाटात कोंबले, कपाट फुगले 9 महिन्यासारखं. पाहुणेच येऊन कपाट उघडतात आणि सगळा सत्यानाश करतात. हा स्वच्छतेचा दंभ आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ हे षड्रिपू हे आपल्या शांत असलेल्या अंतःकरणामध्ये दणादण येऊन पडतात आणि कामनेच्या, क्रोधाच्या, दंभाच्या, मत्सराच्या लाटाच्या लाटा आयुष्य भरकटून टाकतात. लाट उठली की त्याला म्हणायचं संकल्प, मी हे करीन. लाट विरली की त्याला म्हणायचं विकल्प, त्यापेक्षा हे बरं पडेल. मी हे करीन आणि त्यापेक्षा हे बरं पडेल. आपण दुसरं काही करतो का सांगा? निळा शर्ट घालायचा का पिवळा? नाटकाला जायचं का अमुक? बारशाला जायचं का 12व्याला? सगळं सारखं संकल्प विकल्प, काही करत नाही शेवटी. संकल्प विकल्पात्मक हिंदोळे म्हणजेच मन आहे. मनाला स्वतःची निर्णय क्षमता नाही. मन हे फक्त हिंदोळ्यावर आहे. चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथि बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. मन चंचल आहे, हट्टी आहे, बलवान आहे. वाऱ्याच्या झुळकीला मुठीत पकडावं हे जितकं अवघड, तितकं मनाला ताबा मिळवणं कठीण. सांगून ठेवलंय. कृष्णाने उत्तर पण दिलेलं आहे. असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम. 2 इलाज सांगितले. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यास म्हणजे न कंटाळता समजेपर्यंत तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहणे. आपला अभ्यास कुठे चालू होतो बघा. मागच्या वर्षीचे सगळे क्वेश्चन पेपर बाजूला टाकायचे आणि ह्याचाच मी अभ्यास करेन. पोपटपंची. मुळात 35% पासिंग याचा अर्थ 65% अज्ञान. सरकार मान्य आहे, काळजी नसावी. बिलकुल काळजी करू नका, सरकार दयाळू आहे. बाकी जागा बिगा तर ते सोडून द्या, तो चर्चेचा आता विषय नाही, पण आहे, असला पाहिजे. समजेपर्यंत अभ्यास करतो का? रामकृष्ण परमहंसांना त्यांच्या शिष्याने विचारलं की आमच्याकडे फार पाणी टंचाई आहे, काय करू? संतांना सगळं दिसतं, जमिनी खालचं आणि आकाशातल्या वरचं सुद्धा. ते म्हणतात या ठिकाणी पाणी आहे, 300 फूट खड. 6-7 महिन्यांनी पुन्हा गाठ पडली. ते म्हणले आता काय आबादी काही नाही हो, एक थेंब पाणी लागलं नाही. म्हणजे मी सांगितलं तसं तू खणलं, तुम्ही सांगितलं तसंच खणलं म्हणला. हे काय 30 खड्डे 10-10 फुटाचे, 30 जाय 300, कुठेही पाणी लागलं नाही. पाणी लागेपर्यंत खणणं म्हणजे अभ्यास आहे. ठोठावा म्हणजे उघडेल परमेश्वराचा दरवाजा, याचा अर्थ उघडेपर्यंत ठोठावा, हा अभ्यास आहे. तर मनावर ताबा मिळवण्यासाठी अभ्यास आणि विरक्ती म्हणजे आहे त्याच्यात समाधान. चटणी भाकरी आनंदाने खाईल, जिलबी पण आनंदाने खाईल, पण जिलबीसाठी टेबला खालून पैसे खाणार नाही. तो विरक्त. कपडे कसेही असू दे. मन वढाय उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकला पुन्हा येई पिकावर.
मन गुरु मन शिष्य करी आपुलेची दास्य. सगळे संत सांगतायत. मनावर ताबा बनवण्यासाठी तुकाराम, रामदास सर्वांनी प्रचंड काही लिहिलंय, पण सलग 205 श्लोक लिहिले फक्त समर्थांनी, फक्त समर्थांनी. तर हे जे संकल्प विकल्पात्मक मन आहे ते कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही, म्हणून अंतःकरण पंचकाचा पुढचा कप्पा बाहेर येतो, त्याला बुद्धी म्हणतात. बुद्धी निश्चयात्मक, निर्णयात्मक, मागच्या अनुभवाच्या साठ्यावरती निर्णय देते. अनुभवाची समृद्धी जेवढी व्यापक तेवढा त्याचा पाया मोठा, तेवढी त्याची निर्णय क्षमता मोठी, म्हणून तो बुद्धिवान. बुद्धी निर्णय देते, हे करू नको हे कर. तो निर्णय फार महत्वाचा असतो. मग मन ताळ्यावर येते. बुद्धीचा मनावर ताबा असेल तेव्हा शरीर भरकटत नाही. मनाच्या ताब्यात बुद्धी गेली की जे व्हायचं ते आपण सगळं बघतोच आहे. बुद्धीने निर्णय दिला की हे करायचंय, मग सगळी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय एकवटून कामाला लागतात आणि मग बाकी कुठल्याही गोष्टीचं भान राहत नाही. पाहुणे आलेत का, काय काम आहे, आजार आहे का, काही नाही. त्याच गोष्टीचा ध्यास, त्याच गोष्टीचं चिंतन, याला म्हणायचं चिंतनात चित्तम. बुद्धीने निर्णय दिल्यावर चित्त पुढे आलेलं आहे आणि ते एकाग्र झालेलं आहे. चित्त एकाग्र झाल्यावर परिणाम चांगला दिसणारच आहे. परिणाम दिसला की मी खुश, माझ्यामुळे झालं, मी मोठा, मी ज्ञानी, मी चतुर, मी बलाढ्य, मी सुंदर, माझ्यामुळे देश चाललाय, माझ्यामुळे जग चाललंय, परमेश्वर कोण माहीत नाही. अहंकार. अहंकार म्हणजे वाया गेलेली केस. अंतःकरण म्हणजे संस्कार करायची गरज नाही. मधला जो प्रांत आहे मन, त्याच्यावरच संस्कार करायची गरज आहे, म्हणून मनाचे श्लोक. इसवी सन 1608 मध्ये जालना जिल्ह्यामध्ये जाम समर्थ नावाचं एक गाव आहे. तिथे सूर्याजी पंत आणि राणूबाई या आई वडिलांच्या पोटी नारायण नावाचा मुलगा जन्माला आला. रामनवमीच्या दिवशी राम जन्माला आला, त्याच वेळेला दुपारी 12 वाजता. ठोसर आडनाव आहे. कर्नाटकातल्या बीदर प्रांतातलं हे सगळं कुटुंब आहे. तिकडे दुष्काळ पडल्यामुळे 700-800 वर्ष आधी ते इकडे जाम समर्थ गावी आले. तुम्हाला सगळ्यांना समर्थ चरित्र माहीत आहे, त्यामुळे पटकन पुढे जाईन मी, त्यामुळे जास्तीत जास्त श्लोक आपल्याला, तरी पण हे चरित्राचे टप्पे ते कसे घडले हे कळणं फार महत्त्वाचं आहे, म्हणून जेवढं घेणं शक्य आहे तेवढं मी घेतो. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तुकाराम महाराजांचं वचन आहे. 52% गुण अनुवंशामध्ये येतात. डार्विन नावाच्या शास्त्रज्ञाचं मत आहे. आम्हाला डार्विन माहिती आहे, पण तुकाराम महाराज माहीत नाहीत. ते फडताळ्यात आहेत आणि म्हाताऱ्या लोकांनीच वाचायचे. डार्विननी सांगितलं तेच तुकारामांनी सांगितलं. शुद्ध बीज म्हणजे संस्कारित बीज आहे. अणु रेणुहुनिया थोकडा तुका आकाशा एवढा. अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे. पहिलं वचन तुकोबांचं, दुसरं वचन रामदासांचं. अणुर बृहत कृश स्थूलो गुणबृंद निर्गुणो महान. विष्णू सहस्रनामातल्या 1000 नावांपैकी अणु हे एक नाव आहे. हे व्यासमुनींना 5000 वर्ष आधी माहिती आहे. अणु आणि परमाणूचा शोध आपल्या इथल्या कणाद ऋषींनी लावलेला आहे. इसवी सनापूर्वी 500 वर्ष. हे सगळं आधीपासूनचं असताना अणूचा शोध ओपन हॅमरनी लावला. हा अतिशहाणपणा कुणाचा? न्यूटन साहेब जन्माला येण्यापूर्वी सुद्धा फळ झाडावरून खालीच पडत होतं. आता ते वरती गेलेत, पण फळ खालीच पडतंय. पदार्थ, अणु रेणूंचं एकत्रीकरण होऊन पदार्थ म्हणजे सबस्टन्स तयार होतो, हे कणाद ऋषींनी सांगितलंय. आणि पदार्थांमध्ये एकमेकांचं आकर्षण असतं, त्यामुळे पदार्थ वर टाकलं तरी ते खाली येतो. हा फिजिक्सचा सिद्धांत कणाद ऋषींचा आहे. मग न्यूटन कुठे गेले? लादले गेलेले आहेत हे आपल्याला. परमेश्वरांनी निर्माण केलेल्या नियमांचा जो शोध लावतो आणि मानवाच्या कल्याणासाठी वापर करतो, त्याला शास्त्रज्ञ असं म्हणतात. तर हे नियम ज्यांनी निर्माण केले तो परमेश्वर मी पाहिला असं जो म्हणतो त्याला संत म्हणतात.
तुकोबा, रामदास, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ हे सगळे त्या जातकुळीतले संत आहेत. म्हणून आपण संतांचा अभ्यास करायचा. तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. 22 पिढ्या रामाच्या आणि सूर्याच्या उपासनेमध्ये गेल्या. 22 पिढ्या. तेव्हा हे फळ आलंय. त्यांचा मोठा भाऊ गंगाधर, तोही तसा ज्ञानी, तोही तपस्वी. गंगाधरांनी प्रपंच केला, यांनी परमार्थ केला, एवढंच. सूर्याच्या कृपेने आणि रामाच्या कृपेने. 7व्या वर्षी मुंज झाली. याचं सगळं शिक्षण संपलेलं होतं. शिक्षकांनी सांगितलं याला पुढे कुठेतरी पाठवा. 12व्या वर्षी याचं लग्न ठरतं. त्याच्या आधी हा घर सोडून गेला होता कुठेतरी गावात फिरायला, वनात फिरायला. आई शोधून शोधून दमली. हा माळ्यावर बसला, सापडला. अरे नारायणा, तू काय करतोस रे इथे? तो म्हणला, आई चिंता करीतो विश्वाची. 8-10 वर्षाच्या मुलाला चिंता काय, जगाचं काय होणार. 12व्या वर्षी लग्न ठरतं. हा म्हणतो मला माझा प्रपंच करायचा नाही. लग्न मंडपाच्या वेदीवरून पळून जाऊन गोदावरीच्या काठाने 400 ते 500 किलोमीटरचं अंतर चालत चालत नाशिकजवळ टाकळी नावाच्या गावी येतो. निबिड अरण्यातून वाट काढत. श्वापदांची भीती नाही, कारण मन एकाग्र आहे रामरायाच्या चरणी. जप एकच चालू आहे, श्रीराम जय राम जय जय राम. टाकळी नावाच्या गावी गोदावरी आणि नंदिनी या 2 नद्यांचा संगम आहे. संगमावर काहीही केलं तरी त्याचं पुण्य दसपट होतं म्हणतात. संगमाला प्रयाग असं म्हणतात. कुंभमेळा प्रयागला होतो, कारण तिथे पुण्य जास्त मिळतं. तर हा तिथे एका टेकडीवर एका गुहेत राहतोय 12 वर्षाचा मुलगा. आणि आदर्श दिनचर्या काय आहे नारायणाची आपण ऐकूया. पहाटे नारायण 3 वाजता उठतोय. झोप येत नाही म्हणून उठणं वेगळं, झोप लागत नाही म्हणून न झोपणं वेगळं, आणि गाढ झोपेत असताना सुद्धा उठणं ब्राह्ममुहूर्तावर हे वेगळं आहे. 3:30 ते 5:30 व्यायाम, 1000 जोर 1000 बैठका. उगवत्या सूर्याला सूर्य उगवण्यापूर्वीच ओंजळभर पाणी नदीमध्ये उभं राहून अर्पण करणं, त्याला म्हणायचं अर्घ्य. पहिले 3 तास गायत्री पुरस्चरण, पुढचे 3 तास श्रीराम जय राम जय जय राम. 12 वाजता बाहेर येणार. 5च घरी भिक्षा मागणार. मिळालेल्या भिक्षेचे 5 वाटे करणार. एक अतिथी, एक अभ्यागत, म्हणजे बोलावलेला पाहुणा आणि अचानक आलेला पाहुणा, हे 2 फरक आहे. आपल्याला कोणी चालत नाही सध्या. हा, एक अतिथी, अभ्यागत, एक भूमातेला. जमिनीवरचे कृमी कीटक सुद्धा माझ्या अन्नावर पोचले जावेत. किती व्यापक विचार आहेत. असे वाटे करत करत एक वाटा आपल्यासाठी. काय सांगतोय नारायण आपल्याला? मला जर 1 लाख रुपये मिळणार असतील तर 20,000 रुपये मी माझ्यावर खर्च करेन. 80,000 रुपये ज्या समाजात मी वाढलो, ज्या शाळेत मी शिकलो, त्या समाजाच्या उत्थानासाठी मी खर्च करीन. हे फक्त तो भिक्षेमधून सांगतो. भोजन झाली यावरी काही वाची, काही चर्चा करी. लगेच डाव्या बाजूला वामकुक्षी, दरवाजे बंद, पंखा ऑन, AC ऑन. काही वाची, काही चर्चा करी. नाशिक जवळ आहे तिथून काळारामाचं मंदिर. रोज जायचा. 12 वर्ष नारायण काळारामाच्या मंदिरात रोज जायचा. तिथल्या पंडितांची प्रवचनं, कीर्तनं सगळी लक्षपूर्वक ऐकायचा. त्याला शंका उपस्थित व्हायच्या त्याच्या मनामध्ये. हा संदर्भ कुठला, हा ग्रंथ कुठला. 13-14 वर्षाचा मुलगा आहे. त्यांनाही कौतुक वाटायचं, तुमचा ग्रंथ मला द्याल का. हाताने 2-3 वर्ष लिहून काढलेला ग्रंथ दुसऱ्याच्या हातात देणं, याला फार मोठं दारिष्ट्य लागायचं. प्रिंटिंग स्टेशनरी नव्हती त्यावेळेला साहेब. नंदादीप नावाची मोठी प्रिंटिंगचं पुण्यातलं सगळ्यात मोठं कार्य यांचं आहे. तर त्यावेळेला प्रेस नव्हती. हस्तलिखित हेच अभ्यासाचं साधन. या सगळे ग्रंथ तो टाकळीला घेऊन जायचा. रात्रभर पणतीच्या प्रकाशात लिहून काढायचा. गुरुगीता, भगवद्गीता, पांडवगीता, वेदांत, ब्रह्मसूत्र, उपनिषद, रामायण, तुम्ही म्हणाल ते ग्रंथ यांनी लिहून काढले आणि लिहिले की तोंडपाठ. वयाच्या 15व्या वर्षी या नारायणाने लिहिलेलं 24,000 संस्कृत श्लोकांचं वाल्मिकी रामायण धुळ्याला समर्थ वाग्देवता मंदिरात पाहायला उपलब्ध आहे.
ज्यांनी पाहिलं नसेल धुळ्याची ट्रिप काढा आणि बघून या. फार मोठं काम आहे तिथे. आणि आता तर त्याचं पुस्तक पण निघालेलं आहे. मराठी, इंग्रजी, हिंदी भाषांतर. पुस्तक तरी विकत घ्या. संस्कृत आहे मूळ, पण त्याचे सगळ्या भाषेमध्ये भाषांतर आहे. बालके बाळबोध अक्षर घडसुनी करावे सुंदर, जे देखताच चतुर समाधान पावती. पहिले अक्षर लिहिले ग्रंथ संपे तो पाहत गेले, एका टाकेची लिहिले ऐसे वाटे. अभ्यासे प्रकट व्हावे ना तरी झाकोनी असावे, प्रकट होऊनी नासावे हे बरे नव्हे. 12 वर्षाचा मुलगा शिकवतोय, आपण जमेल तेवढं शिकायचं. होता होता पूर्ण 12 वर्ष उपासनेची संपली. रामरायाचं दर्शन नाही, घरच्यांची आठवण यायला लागली, अश्रुधारा आहेत डोळ्यामधून. आणि अतिशय करुणेने रामरायाला साथ घातली आणि त्यातून करुणाष्टकांचा जन्म झालेला आहे. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, तुझं विण शिण होतो धावरे धाव आता, भजनरहित रामा व्यर्थही जन्म गेला. 12 वर्ष प्रत्येक श्वासागणिक भजन करणारा नारायण म्हणतो भजनरहित रामा व्यर्थही जन्म गेला. आणि आपण माळ ओढायला चालू केली तर 3 माळ झाला तरी अजून फळ मिळालं नाही. काय मनस्थिती असेल त्या नारायणाची. करुणाष्टकं अनेक प्रकारची लिहिली. समर्थांनी साधनेच्या काळामध्ये आत्माराम लिहिलाय, जो सगळ्यात अवघड ग्रंथ आहे. करुणाष्टकं त्या काळात लिहिले, दासबोध खूप नंतरचा आहे. आणि प्रत्यक्ष रामराय प्रकट झालेले आहेत, दर्शन दिलेलं आहे. हा नारायणाचा झाला आता समर्थ रामदास. 24 वर्षे रक्षिली काया, तुमची तनु ते आमुची तनु पाहे, जा इथून पुढे तुम्हास जगद उद्धार करणे आहे. रामरायाची आज्ञा आहे. त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं आणि निघाला. तेवढ्यात 9 वर्षाचा एक शिष्य आहे, उद्धव त्याचं नाव, ज्याचा जन्म समर्थांमुळे झालाय. याच्या वडिलांचं प्रेत समर्थांनी उठवलं होतं साधनेच्या काळात, म्हणून मोठा स्वामी म्हणून त्यांची ख्याती सगळीकडे हे झालेली होती. तो उद्धव, तो म्हणला स्वामी मला सोडून जाऊ नका, मला तुमच्याबरोबर न्या. ते म्हणले नाही, तुला इथेच थांबायचं आहे. मग मी कशाची उपासना करू, कशाची आराधना करू. गाईच्या गोठ्यात गेले, शेण घेतलं, शेणाचा एक मारुती बनवला, त्याला शेंदूर फासला आणि सांगितलं हा तुझा देव. पहिला मठ टाकळी, पहिला मारुती टाकळी, गोमय मारुती. पहिला मठाधिपती उद्धव स्वामी, वय वर्ष 9. तो पुढे 90 वर्ष जगला. जे जे आपण असे ठावे ते ते इतराशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकल जन. उद्धवाला आदेश दिला, उद्धव तिथेच थांबला. समर्थ गुजरात मार्गे, राजस्थान मार्गे, मध्य प्रदेश मार्गे वाराणसीला गेले. 6 महिने वास्तव्य आहे समर्थांचं वाराणसी. तिथे पण त्यांनी एक मारुती स्थापलेला आहे आणि तो अजून पडझड अवस्थेमध्ये का होईना आहे अजून तिथे. आणि आता कदाचित सरकारच्या कृपेने सगळंच वाराणसी चांगलं होते म्हणून तोही मठ पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. तिथून दिल्लीला गेले. औरंगजेबाची अन्यायी अत्याचारी राजवट प्रत्यक्ष पाहिली आहे. तलवारीच्या धाकावर धर्मांतर पाहिलेत, मंदिरं फोडली जाताना पाहिलेत. मन पेटून उठलं, माझ्या धर्माचा कोणीच वाली नाही, माझ्या लोकांना संघटित कोणीच करू शकत नाही. यांनी मारावं आणि आम्ही मरावं इतके आपण क्षीण आणि दुर्बल आहोत का? नाही म्हटले, मी एक अशी संघटना स्थापन करीन जी शिक्षकांची असेल आणि जी योद्ध्यांची सुद्धा असेल. त्याला मी महंत असं नाव देईन, जो लोकांना संघटित करेल, त्यांना ज्ञान देईल आणि त्यांना लढायला शिकवेल. म्हणून जिथे जातील तिथे राम भक्तीचं प्रतीक, जिथे जातील तिथे मारुती शक्तीचं प्रतीक. शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होत असे, शक्ती युक्ती जये ठाई, तेथे श्रीमंत धावती. धकाधकीचा मामला कैसा घडे अशक्ताला, म्हणून शक्ताला नाना युक्ती सुचवित झाला. महंते महंत करावे, युक्तिबुद्धीने भारावे, भारोनी विखरावे देशोदेशी. समर्थांनी महंत, मठाधिपती, शिक्षण प्रमुख, युनिव्हर्सिटीचा व्हाईस चान्सलर अशी सगळी पदं एकत्रित
करणारं एक पद त्यांनी निर्माण केलं आणि पुढे संपूर्ण भारतभर त्यांनी मठ, मठाधिपती, व्यायामशाळा आणि प्रमुख एवढंच कार्य केलं. शिखांचे 6वे गुरु हरगोविंद सिंग यांच्याशी दिल्लीत काश्मीरमध्ये गाठ पडली. त्यांच्याकडे 2-2 तलवारी आणि भरजरी वस्त्र आणि मोठा लवाजमा होता. समर्थ आपले लंगोटी घालून फिरत होते. त्यांना काही थंडी वाजत नव्हती. ते म्हणजे ये पोशाख, ते म्हणजे ये तो दिखावा है, ये 2-2 तलवारें, हाँ, एक मीरी के लिए और एक पीरी के लिए, एक धर्माच्या रक्षणासाठी आणि एक स्त्रियांच्या रक्षणासाठी. समर्थांना पटलं. ते म्हणजे मी तुमच्याबरोबर येतो. पंजाबमध्ये गेले. गुरुद्वारामध्ये 6 महिने किमान राहिलेत, कदाचित जास्त सुद्धा. तलवार चालवणं, दांडपट्टा चालवणं, घोड्यावर बसणं, सगळं लष्करी प्रशिक्षण त्यांनी तिथून घेतलंय. आणि हरगोविंद सिंग आणि समर्थ रामदास यांच्या भेटीचं तैलचित्र नांदेडला मोठ्या गुरुद्वारामध्ये आजही बघायला उपलब्ध आहे. शंकेखोर लोकांनी तिथे जाऊन खात्री करून घ्यावी. लष्करी प्रशिक्षण घेतलेला संत आहे म्हणून राष्ट्रगुरू आहे. लोकांनी दिलेली पदवी नाही आहे. द्वारकेपासून जगन्नाथपुरीपर्यंत, काश्मीरपासून कन्याकुमारी नाही, रामेश्वर आणि श्रीलंकेलाही समर्थ गेले. सेतू माधवराव पगडींच्या पुस्तकात उल्लेख आहे, 52 सालच्या पुस्तकात, की तिथे समर्थांनी मारुतीचं मंदिर स्थापन केलेलं. माझ्या रामाचा पराक्रम जिथे घडला, माझ्या हनुमंताचा पराक्रम, समर्थ हनुमंताचा अवतार मानले जातात. श्रीलंकेत गेलेत आणि सगळा भारत फिरला. परिस्थितीचं अवलोकन केलं. काहीतरी करायला पाहिजे. लोक संघटित होणं आवश्यक आहे. शत्रूला ठेचून काढणं आवश्यक आहे. आणि हे शक्य फक्त महाराष्ट्रामध्येच शक्य आहे. हे समर्थांनी ताडलं होतं. कारण नाशिक सोडताना शहाजीराजे आणि बाल शिवाजी 2 वर्षाचा यांची तिथे गाठ पडलेली होती. आणि मी भारत परिक्रमेला निघालोय, पण परत येईल ते तुमच्या जहागिरीमध्येच प्रचारासाठी येईल म्हणून महाराष्ट्रामध्ये समर्थ आले. थेट महाबळेश्वरला गेले. अतिबळेश्वर आणि महाबळेश्वर अशी पांडवकालीन मंदिरं आहेत. आज तो पिकनिक स्पॉट झालाय, पण त्याला ब्रह्मारण्य असं म्हणत अनेक ऋषीमुनींनी तपश्चर्या केलेले तो सगळा प्रांत आहे. ह्या मंदिराच्या इथे वरच्या बाजूला समर्थांनी एक मारुती स्थापन केला. तो महाराष्ट्रात भारत परिक्रमा करून आल्यानंतरचा पहिला मारुती. तिथे 2 कोकणातून आलेले शिष्य मठाधिपती म्हणून नेमले आणि तिथून धर्माचा प्रचार सुरू होतोय. बघा तुम्ही, साधनेला जाताना गोदावरीच्या काठाकाठाने ते त्र्यंबकेश्वरापर्यंत पोचले, म्हणजे उगमापर्यंत पोचले. आणि धर्माचा प्रचार करताना कृष्णेच्या उगमापासून सुरुवात आहे. कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, सरस्वती या 5 नद्यांचा उगम तिथे आहे. क्षेत्र महाबळेश्वरला उगमापासून सुरुवात केली आणि कृष्णा जिथे वाहिली तिथे समर्थ गेले. महाराष्ट्र असो, कर्नाटक असो, आंध्र प्रदेश असो, समुद्राला मिळेपर्यंत समर्थ सगळीकडे गेलेले आहे. पुन्हा जिथे जातील तिथे मठ. बंगळूर हा त्यावेळेला वेगळं राज्य नव्हतं कर्नाटक. ती शहाजी महाराजांची जहागीर होती. शिवाजी महाराजांचे बंधू तिथे मुख्य होते, त्यामुळे सगळं स्वराज्यच होतं तेव्हाही. तर त्याच्या आधारे समर्थ तंजावर, तुम्ही गेलायत कोणी तंजावरला? त्यावेळेला समर्थांनी 6 मठ तिथे स्थापन केलेले आहेत. 1000 नाही 1500 किलोमीटर अंतर आहे तंजावर. 6 मठ आहेत आणि एकाला कुबडी मठ, झोळी मठ, पादुका मठ. जिथे जातील तिथे आपल्या एक गोष्ट देऊन टाकली, मठ तयार झाला. त्या सर्व मठांमध्ये आजही, मी 5 वर्षापूर्वी गेलो होतो, रामनवमी आणि दासनवमी हे उत्सव तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात साजरे होतात. तिथे त्यांच्या भाषेत दासबोध आहे, त्यांच्या भाषेत आत्माराम आहे आणि त्यांच्या भाषेत मनाचे श्लोक आहे. संतांची शक्ती त्यांच्या निर्याणानंतर ती चालूच राहते, कारण ती दैवी शक्ती आहे. संपूर्ण भारतभर फिरले होते, पण महाराष्ट्रामध्ये त्यांनी धर्माचा प्रचार जास्त केला. मंदिरं उभारली ती महाराष्ट्रात जास्त आहे. मठ उभारले ते महाराष्ट्रात जास्त आहे. शिष्य गोळा केले तेही महाराष्ट्रामध्ये जास्त आहेत. जिथे जातील तिथे मठ हे सांगितलंच होतं. कारण का
तर विजापूरची आदिलशाही, गोळकोंड्याची कुतुबशाही, नगरची निजामशाही, बिदरची बरीदशाही आणि दिल्लीची पातशाही, 5-5 शाह्या महाराष्ट्रावर जास्तीत जास्त आक्रमण करत होत्या. तुळजाभवानी फोडली अफजल खानाने, महाराष्ट्रावर आक्रमण आहे. सगळ्यात जास्त भग्न मंदिरं ही महाराष्ट्रामध्ये आहेत, कारण मुघल आक्रमण हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त झालं. या सगळ्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी तुकोबांसारखा संत, समर्थांसारखा राष्ट्रपुरुष आणि शिवाजीसारखा निस्पृह खणखणीत योद्धा, 3 सह्याद्रीची उत्तुंग शिखरं महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला जन्माला आली होती. तुकोबा आणि रामदास दोघांचा जन्मसाल एकच आहे, 1608. निर्याण वेगवेगळं आहे, पण जन्मसाल एकच आहे. हा नियतीचा संकेत आहे. एक शूर योद्धा आणि 2 संत महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले एकाच वेळेला, म्हणून अख्खा हिंदुस्थान परक्यांच्या गुलामगिरीत पिचत पडला होता. हिंदवी स्वराज्य निर्माण झालं ते फक्त या संतांमुळे. आपण करंटे, आपण नालायक म्हणून संतांना जातीपातीत बिघडवतो आणि आपल्या लायकीप्रमाणे आपण त्यांना ठरवतो. मूळ अडचण तिथंच आहे. संतांचे आप्त ते न होती संत, असं तुकाराम महाराजांचंच वचन आहे. घ्या. त्यामुळे मी त्यांचा आहे याला काडीची किंमत नाही. तुम्हालाच संत व्हायला लागतं आणि ते एकदाच होऊन जातं. तर महाराष्ट्रामध्ये मोठं काम चालू असताना चाफळला त्यांनी रामाचं एक मोठं मंदिर उभं करायचं ठरवलं. लोकवर्गणीतून, जसं आता विवेकानंद स्मारक कन्याकुमारीला उभं आहे ना, तसं त्यावेळेला लोकवर्गणीतून, त्यावेळेला युवा शिवाजी खरं तर धन द्यायला तयार होता, पण ते म्हणले नाही, लोकांचा सहभाग असेल तर त्यांना वाटेल हे माझं मंदिर आहे. लोकवर्गणीतून चाफळचा रामाचं मंदिर उभं केलं. मांड नदीमध्ये त्यांना 2 मूर्ती सापडल्या, एक अंगलाई देवी आणि एक रामाची मूर्ती. रामाची मूर्ती त्यांनी चाफळला स्थापित केली आणि 51 साली अंगलाईची मूर्ती त्यांनी सज्जनगडावर स्थापन केली. चाफळच्या मंदिराची स्थापना आहे 1648च्या आसपास, अंगलाई देवी 1651च्या आसपास. आणि रामनवमीचा उत्सव चालू केला. हजारो लाखो लोक यायला लागले. 1 महिनाभर उत्सव चालायचा. 1 महिनाभर उत्सव चालायचा. युवा शिवाजीकडून सगळा शिधा येत असे. एके वर्षी शिधा यायला उशीर लागला. लोक तर जमायला लागले. शिष्यांना काळजी पडली की एवढ्या लोकांच्या भोजनाची व्यवस्था कशी करायची. समर्थ म्हटले, ज्याचा उत्सव आहे तो काळजी घेईल, तुमचा नाही ना उत्सव, शांत बसा म्हणले. त्या काळचे शिष्य होते, गुरुचं ऐकायचं ही परंपरा होती. मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण, अनन्य भावे शरण, या नावं सत्शिष्य. मग गुरु कसे असले पाहिजे. शिष्यास न लाविती साधन, न करविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याचे 3, मिळाले तरी त्याच्यावे. टिंब टिंब कोचिंग क्लासेस. नाव घेऊन जीभ विटाळू इच्छित नाही. गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा, समर्थांनी समास लिहिलेले आहेत. तुम्ही जर अजूनपर्यंत दासबोध वाचला नसेल तर दुर्दैव आहे. असाल तेथून पुढती चला, असं वरदानंद भारतींचं वाक्य आहे. त्यामुळे घेतला नसेल, उद्याच्या उद्या दासबोध खरेदी करा आणि वाचायला सुरुवात करा. ज्याचा उत्सव आहे तो काळजी घे. शिष्य शांत बसले. उत्सवाला 3च महिने शिल्लक राहिले. शिंगणवाडी नावाचा चाफळच्या वर एक डोंगर आहे 5-6 किलोमीटरवर. तिथे समर्थ एका गुहेत राहायचे, जिथे शिवसमर्थांची पहिली भेट आणि अनुग्रह झाला. ती ठिकाण, ती जागा साल आहे 1648. तिथे ते राहायचं. एके दिवशी रात्री अचानक धावत आले खाली आणि कल्याण नावाचा त्यांचा एक आवडता शिष्य होता. त्याला म्हणले, दौत आणि टाक घे, आपल्याला काहीतरी लिहायचं. लगेच दौत टाक घेऊन तो बसला तिथे. एका प्रहरात म्हणजे 2.5 तासात समर्थ सांगतायत, कल्याण लिहितोय. 205 श्लोक सांगून संपले, लिहून संपले. शब्दाची अदलाबदल नाही, ओळीची अदलाबदल नाही, श्लोकांची अदलाबदल नाही, खाडाखोड नाही, कारण ते सगळं वरून आलेलं आहे. सांगून संपले. समर्थ म्हणजे माझं कार्य संपलं, तुमचं तुम्ही बघा. काय करा हे पण सांगितलं नाही, पण काय करावं हे जे कळतं त्याला सत्शिष्य म्हणतात. कल्याणाला समजलं काय करायचंय.
दुसऱ्या दिवशी सगळ्या शिष्यांना गोळा केलं, सगळ्यांनी लिहून काढले श्लोक. 2 दिवसामध्ये प्रत्येक घराच्या दारात जाऊन खणखणीत आवाजात एक श्लोक म्हणायचा आणि ओम भवती भिक्षांदेही. कशासाठी भिक्षा? चाफळच्या उत्सवासाठी भिक्षा. काही भिक्षा आहे म्हणावे, अल्पसंतोषी असावे, बहुत आणिता घ्यावे, मुष्टी एक. मिळालंय म्हणून सगळं पदरात पाडून घ्या नाही, एक मूठ घ्या, बाकी सगळा रामाचा प्रसाद म्हणून त्या घरामध्ये जाऊ द्या. मग भिक्षा मागायची कशासाठी? कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे. अलंकार वापरलाय. भिक्षा मिसे लहान थोर परीक्षून सोडावी. घरातला हुशार विद्यार्थी बघायचा, तो मागून घ्यायचा भिक्षेमध्ये. त्याला सांगायचं मी हे राम मंदिर उभारलंय, त्याचा प्रमुख तू. संध्याकाळची आरती करायची, मी शिकवलं तसं प्रवचन करायचं आणि लोकांना ज्ञान द्यायचं. आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, ते ज्ञान इतरासी द्यावे, तर तेन बुडवून द्यावे बुडती यासी. 2 सिद्धांत, 1 दृष्टांत. सिद्धांत काय? बुडणाऱ्याला वाचवा. दुसरा दृष्टांत काय? अन्न वाया जाऊ नये. सिद्धांत काय? ज्ञाने तृप्त व्हावे. त्याला सांगायचं तू राम मंदिराचा प्रमुख, तू हुशार नाहीस का अभ्यासात, तुला वेगळं काम आहे म्हणून. ही मारुतीचं मंदिर आहे, त्याच्यासमोर आखाडा आहे. रोज आखाडा खणायचा, कुस्त्यांचा फड रोज जमवायचा, भालाफेक शिक, तलवार चालवणं शिक, दानपट. कारण माझ्या राजाला सैन्याची गरज आहे. त्यामुळे सैन्यबळ आणि ज्ञान एकत्र देण्याचे कारखाने होते हे मंदिर आणि व्यायामशाळा. म्हणजे भिक्षा मिसे लहान थोर परीक्षून सोडावी. उदंड भिक्षा जमा झाली. या मनाच्या श्लोकात इतकी ताकद आहे की आजही 400 वर्षानंतर लक्षावधी रुपये जमतात भिक्षेमध्ये आणि कित्येक टन धान्य जमतं भिक्षेमध्येच. तिथे आलेला एकही माणूस उपाशी जात नाही. रोज किमान 500 माणसं तिथे जेवतात आणि उत्सवाच्या वेळेला तर हजारो लोक जेवतात. हा मनाच्या श्लोकांचा प्रभाव आहे. 205 श्लोक भुजंगप्रयात वृत्तामध्ये लिहिलेले. क्रमानेच येती य चारी जयात, म्हणावे तयाला भुजंग प्रयात. 4 यगण आहेत, लघु गुरु गुरु. खूप जुनं झालं ना हे आठवण, म्हणून रिमाइंडर देतो. यमाचं तेवढंच माहिती आहे आम्हाला, पण अख्खं य मध्ये लिहिलेलं क्रमानेच येते य चारी जयात. तर भुजंग प्रयात वृत्तात आहेत, म्हणायला सोपे, गायला सोपे. ज्याचा आवाज नाही तोही उत्तम पद्धतीने गाऊ शकतो. आणि गाता येत नसलं तरी भक्ती महत्त्वाची, त्यामुळे भसाडा आवाज असेल तरी देखील बिनधास्त मोठ्या आवाजात श्लोक म्हणत जा. पहिल्या श्लोकाला म्हटलंय मंगलाचरण, शेवटच्या श्लोकाला म्हणलंय फलश्रुती. मंगलाचरण म्हणजे मी ग्रंथ लिहितोय त्याला सर्व देवतांचा आशीर्वाद असावा. गणाधीश जो ईश सर्वागुणांचा, गणांचा अधिपती. गण म्हणजे इंद्रिय, इंद्रियांवर ज्याचा ताबा आहे तो गणाधीश आहे. किंवा शंकराच्या आजूबाजूला जे तांडव गण आहेत त्यांचा तो अधिपती आहे. शंकराचा मुलगा म्हणून अधिपती नाही आहे, तो गुणांनी श्रेष्ठ आहे म्हणून अधिपती आहे. गणाधीश जो ईश सर्वागुणांचा, सर्व गुणांचा स्वामी आहे. चांगल्या वाईट त्याज्यग्राह्य सगळे गुण त्यांनीच निर्माण केलेले आहेत. प्रत्येकामध्ये समान वाटलेले आहेत. कशा कशाचं संवर्धन आपण करतो हे आपल्या वर्तनावर अवलंबून आहे. सत्व रजतम 3ही गुणांचा तो अधिपती आहे. सत्वगुण देवांचा, रजोगुण तुम्हा माणसांचा, तमोगुण राक्षसांचा. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती म्हणजे पुनर्जन्म, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसा, जघन्न गुणवृत्तीस्था, अधो गच्छन्ति तामसा. 3ही गुण जर परमेश्वरांनी निर्माण केले
तर सगळं चांगलं आपल्याला का नाही दिलं प्रश्न पडतो आपल्याला. तुम्हाला करायला काहीतरी ठेवलं पाहिजे ना. रजोगुण म्हणजे तुम्ही आणि मी, सत्वगुण म्हणजे देव किंवा संत, आणि तमोगुण म्हणजे राक्षस किंवा गावगुंड. ऐसी भक्तीची आवडी, नीच दास्यत्वाची गोडी, स्वये देवद्वार झाडी, तो सत्वगुण. दास्य भक्ती ही समर्थांना अतिशय प्रिय आहे, सगळ्या संतांनाही प्रिय आहे. दास्य म्हणजे सेवा नाही. देवाला आंघोळ घातली, गंध लावलं, उठणं लावलं, आरती केली, प्रसाद वाटला, ही सेवा आहे. हे दास्य नाही आहे. दास्य भक्तीमध्ये तुम्ही त्याच्या अजून वर जाणं अपेक्षित आहे. जो तो करतो ते सगळं मला करता यायला पाहिजे. त्याच्यामध्ये जे गुण आहेत ते माझ्यामध्ये आले तरच त्याचं कर्तृत्व माझ्यामध्ये येऊ शकतं. हनुमंत हा खरा दास आहे, कारण रामाची जेवढी ताकद तेवढीच हनुमंताची, किंबहुना त्याहून जास्त. तो शिवाचा अवतार आहे. तर ताकद असतानाही विनम्र असणं ह्याला दास्यभक्ती म्हणतात. ताकद जिथे दाखवायची तिथेच दाखवतो. आम्ही गल्लीत शूर असतो, हां, बाहेर गेलं की शेपूट घालतो. हे आमचं दास्य. दास्य आणि सेवा याच्यामध्ये फरक आहे. तर सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती. ऐसी भक्तीची आवडी, नीच दास्यत्वाची गोडी, स्वये देवद्वार झाडी. कॅमेरा समोर आलाय म्हणून झाडणी हातात घेतलेली नाहीये. झाडता झाडता डोळ्यात अश्रूचं पूर यायला पाहिजे की माझ्या रामाची मी सेवा करतो. ती खरी भक्ती आहे. बरे खावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, त्याचे सर्व जावे, माझे बरेची असावे, तो रजोगुण. आपण सगळेजण ह्या गटात मोडतो. समाजसेवा थोडीफार करतो, पण सगळं आपल्या 7 पिढ्यांचा साठा ठेवल्याशिवाय समाजसेवेला आपण हात घालत नाही. शरीरी क्रोध भरता, न ओळखे माता पिता, बहीण बंधू कांता ताडी, तो तमोगुण. आपण काय ओळखत नाही, कोण समोर आला लगेच शिवीगाळ सुरू, तमोगुण. सत्व रज तम याच्यावर समर्थांनी 3 समास लिहिलेले आहेत. भगवद्गीतेमध्ये जो त्रिगुण विचार 14व्या अध्यायामध्ये आहे, त्याचा विस्तार 3 समासामध्ये आहे. वाचा, आपण कुठल्या गुणात आहोत, आपण कुठे जायचंय. जो चढ आहे आणि तोच उतार आहे. विचार करा, स्लोप आहे फक्त तो. जो चढ आहे तोच उतार आहे. आपलं तोंड कुणीकडे याच्यावर आपली प्रगती आहे का अधोगती ते ठरतं. तोंड जर वरती असेल तर ती प्रगती आहे, प्रगतीचा निदान प्रयत्न तरी आहे, म्हणजे सत्वगुणाच्या दिशेने चालले. अधोगती आपोआपच होते, काही करावं लागत नाही. इतका घसरतो की पाताळापर्यंत जातो. त्यामुळे तोंड कुठे याला फार महत्व आहे. जो तड तोच उतार, हे समजून घ्या. ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. तो ज्ञानाचा आरंभ आहे, तो सृष्टीचा आरंभ आहे, तेच गमभन आहे, तोच श्री गणेश आहे. आणि अलिफ बे पे सुद्धा तेच आहे. परमेश्वर एकच आहे. तो ज्ञानाचा आरंभ आहे. आरंभ तो निर्गुणाचा. सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा प्रवास म्हणजे साधना. समोर मूर्ती दिसली की आपल्याला देव वाटतो. त्रिशूळ दिसलं की शंकर म्हणून ओम नमः शिवाय. चक्र दिसलं की कृष्ण कळतो. धनुष्य दिसलं की राम कळतो. जे मूर्त स्वरूप आहे ते आपल्या चर्मचक्षूंना दिसतं. चर्मचक्षूंना जे दिसतं त्याला म्हणतात सगुण, आणि जे दिसत नाही तरी देखील असतं त्याला म्हणतात निर्गुण. सगुण म्हणजे विशिष्ट गुण प्राप्त असलेली देवता. निर्गुण म्हणजे बहुगुण. सगळे गुण ज्याच्यात आहेत तो निर्गुण आहे. सगुणाचे नि आधारे, निर्गुण पाविजेनी निर्धारे, येथ सारा सारा विचारे संत संगी. आपल्याला निर्गुण म्हणजे काय कळत नाही, म्हणून संतांच्या वाङ्मयाचा आधार घेऊन आपण मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. मग म्हणले नमो शारदा मूळ चत्वार वाचा. पहिल्यांदा गणपतीला वंदन आहे, मग निर्गुण ब्रह्माला वंदन आहे, मग म्हणे शारदेला वंदन आहे. 4 वाणींची देवता आहे. परा पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. परावाणी उगमस्थान नाभी, पश्यंती वाणी हृदय. परावाणी म्हणजे नुसतं स्फुरण. इट इज अ थॉट विदाऊट ॲक्शन. थॉट विदाऊट ॲक्शन म्हणजे परावाणी. सकाळ झाली,
दासनवमी उत्सवातलं दुसरं व्याख्यान आज आहे आणि ते आनंदाश्रम नावाच्या ठिकाणी आहे. हे डोळे उघडल्या उघडल्या मला कळलं. बरं आहे, म्हणजे निदान सत्वगुणी तरी विचार आहे. परावाणीने काम केलं. आज व्याख्यान आहे पश्यंती वाणी पाहते. कुणाचं व्याख्यान आहे? कोणीतरी एक डॉक्टर राम साठे. बघूया काय बोलतोय ते. हां, पाहते आनंदाश्रमात व्याख्यान आहे. म्हणजे बाजीराव रोडनी आल्यानंतर लक्ष्मी रोडचं क्रॉसिंग झाल्यावर उजव्या हाताला नुमवी शाळा आहे. त्याच्या पलीकडेच एक अतिशय प्राचीन भव्य आणि सुंदर इमारत आहे. त्याला छान लाकडी जिना आहे. तो जिना चढून वर जायचं, डावीकडे वळायचं, पुन्हा डावीकडे वळायचं. उजव्या हाताला एक हॉल आहे. त्यातल्या सगळ्यात शेवटच्या दाराजवळच्या खुर्चीवर मला बसायचं आहे, कारण मला 7 वाजता घरी जायचं आहे. सगळं ठरलंय आधी, बघून घेतलं सगळं. मी अजून अंथरुणातच आहे. पण पश्यंती वाणीने काम केलंय. तिने काम केलं म्हणून तुम्ही निदान इथपर्यंत तरी आलात. तिने जर बालगंधर्व पाहिलं असतं तर तुम्ही कुठे गेला असतात. पश्य म्हणजे पाहणे. तिचं स्थान आहे हृदयामध्ये. ती पाहते. मग 6:30ला व्याख्यान आहे. 5:30ला शेजाऱ्याला फोन. बेल नाही वाजवायची, जायचं नाही, फोन करायचा. तो फोन उचलत नाहीये, रिंग वाजते. इथपर्यंत शब्द आलेले आहेत की व्याख्यानाला आपल्याला त्याच्या गाडीवर जायचं. हे ठरलंय बरं का, आधीच सकाळीच ठरलंय. हां, आणि मग तो उचलत नाहीये फोन. इथपर्यंत शब्द आले, बाहेर पडत नाही. कंठस्थ मध्यमा वाणी. आणि त्यांनी फोन उचलला. अरे बाबा चल, 6ला 5 कमी आहे. जिभेनी बोलला की ती झाली वैखरी. थॉट कन्व्हर्टेड इंटू ॲक्शन. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या 4 आधार घेतल्याशिवाय कुठलीही क्रिया पूर्ण होऊ शकत नाही. शर्ट घालायचा आहे म्हणल्यावर त्यात हात घालायचा आहे, ही पश्यंती वाणी आहे. त्यात पाय घातला तर पश्यंतीने काम केलेलं नाही आहे. प्रत्येक क्रिया थॉट कन्व्हर्टेड इंटू ॲक्शन हे शिस्तबद्ध व्हायला पाहिजे, वेळच्या वेळी व्हायला पाहिजे. त्याला शारदा देवीचा हे पाहिजे, आशीर्वाद पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात नमो शारदा मूळ. आणि मग गमू पंथ आनंद या राघवाचं. इन्फायनाईट प्रोसेस आहे. आज, उद्या, या जन्मात, पुढच्या 7 जन्मात मला माहीत नाही. पण समर्थ म्हणतात गमू, तू आणि मी एकत्र जाऊया. हा मोक्षाचा रस्ता असं त्यांनी सांगितलेलं नाही. तुम्ही श्लोक वाचायला गेलेत की समर्थ तुमच्यासोबत आहेतच. गमू पंथ आनंद या राघवाचा. इन्फायनाईट प्रोसेस. मना सज्जना भक्तिपंथेची जावे. शहाणा ना तू, सोन्याना तू माझा, चांगला अभ्यास कर, भक्तिमार्गाला जा. कारण बाकीचे ज्ञानमार्ग थोडे कठीण आहेत, बाकीचे का मार्ग खर्चिक आहेत, तुला झेपणारे नाहीत. भक्ती एकदम सोपी आहे. पण संत बोलताना काही बोलू शकतात. भक्ती तो कठीण, सुळावरील पोळी, विरळा बळी तो निवडे शूर, असे एके ठिकाणी म्हणतात. आणि मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची, हेही संतच म्हणतात. कारण ते आपल्या लायकीप्रमाणे आपल्याला सांगतात. अधिकार तैसा दावियेला मार्ग, साहे ओझे त्यासी तेची देऊ, हे तुकोबांचं वचन आहे. म्हणून भक्ती सांगितली, ज्ञान सांगितलं, कर्म सांगितलं, योग सांगितला. 4ही मार्ग भगवंताकडे जाणार आहेत. तुला जेवढं झेपेल तेवढं तू कर, त्या मार्गाने पुढे जा. दिशा वेगवेगळी असेल पण ठिकाण पोचायचं एकच आहे, ते आहे अनंत राघवापर्यंत. शहाणा तू भक्ती मार्गाने जा. मनुष्य असा एकमेव प्राणी आहे जो माणसासारखा वागेलच याची कोणीही खात्री देऊ शकत नाही. विचार करा, पुन्हा वाक्य मनामध्ये बोला.